नमस्कार मित्रांनो, आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीच्या प्रत्येक जिल्ह्यावाईज जागांबद्दल डिस्कस करणार आहोत। तर बघा, आपण सध्या जिल्ह्यापासून सुरुवात करणार की नाशिक ग्रामीणमध्ये किती जागा आहे याच्यापासून आपण सुरुवात करणार आहे। टोटल 210 पोलीस शिपाई या पदासाठी ही भरती आहे आणि 210 पदांची ही जाहिरात आहे। त्याच्यात बघा, आपण ज्यावेळेस बघू की इकडं आपल्याला हे व्हर्टिकल हॉरिझॉन्टल दिसतं आणि इकडं हॉरिझॉन्टल, तर ही गोष्ट लक्षात ठेवायची। म्हणजे इकडे जे आपल्या कास्ट वाईज जागा दिलेल्या आहेत त्या आहेत आणि त्या कास्टमध्ये पण मग जनरलसाठी किती आहे, वुमेनसाठी किती आहे, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, अंशकालीन, पोलीस पाल्य किंवा गृहरक्षक यांना किती दिलेले आहे, तर ही गोष्ट आपल्याला इथं बघायची। तर चला चालू करू आपण। बघा, एकूण 210 जागा आहेत। त्याच्यापैकी अराखीव म्हणजे ओपन, बरोबर, ओपनला ज्या जागा देण्यात आलेल्या आहेत ते 29 जागा आहे। त्याच्यात आपण मेनली जे डिस्कस करणार आहे त्या जनरल आणि वुमेन, ठीक आहे, एवढ्याच आपण डिस्कस करणार आहेत। जनरलला किती दिलेलं आहे म्हणजे ओपनमध्ये जनरलला किती आहेत असं त्याचा अर्थ। बघा, 29 जागा, त्याच्यापैकी 10 ज्या जागा आहे म्हणजे इथं 10 जागा ह्या जनरलच्या राहणार आहेत आणि त्याच्यात 9 ज्या जागा राहणार आहेत ह्या महिलांसाठी राखीव राहणार आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवायची। त्याच्यानंतर जो दुसरा आहे तो EWS हा गट, त्याच्यात बघा 14 जागा आहेत। त्याच्यापैकी 4 जनरल म्हणजे अराखीव पण म्हणू शकतो आपण त्याला आणि 4 महिलांसाठी राखीव, बरोबर। त्याच्यानंतर SEBC तिसरा कॉलम, त्याच्यात बघा 23 जागा आहे। त्याच्यापैकी 8 जागा सर्वसाधारण आणि 7 जागा महिलांसाठी। इतर मागासवर्ग OBC यामध्ये बघा 71 जागा आहेत, त्यापैकी 20 जागा सर्वसाधारण आणि 21 जागा महिलांसाठी राखीव आहेत। नंतर जे आहेत आता NTD, त्याच्यानंतर NTC, ठीक आहे, नंतर NTB, त्याच्यानंतर SC आणि ST, ठीक आहे, या जागा दिलेल्या आहेत। आता जर आपण SCच्या जागा बघायला गेलो तर शेड्यूल कास्टसाठी एकूण 19 जागा आहेत। त्याच्यापैकी 5 सर्वसाधारण आणि 6 महिलांसाठी राखीव आहेत। तसंच अनुसूचित जमातींसाठी म्हणजे शेड्यूल ट्राईबसाठी 24 जागा आहेत। त्याच्यापैकी 8 सर्वसाधारण आणि 7 ज्या जागा आहेत त्या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत। त्याच्यानंतर बाकीचे हे जे 3 गट आहे त्याच्या पैकी प्रत्येकी NTBला 9 जागा आहेत, त्याच्यापैकी NTCला 7 जागा आहेत आणि NTDला 0 जागा आहे। तर एवढी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे। तर हे टोटल ज्या 210 जागा आहेत त्याच्यापैकी आपण बघितलेले। त्याच्यापैकी आपण जर तुम्ही स्पोर्ट या कोट्यामधून फॉर्म भरणार असाल तर हा कॉलममध्ये तुम्ही बघायचं आहे, ठीक आहे, तुमची ही कॅटेगरी किंवा कास्टवरती मी जे लिहून दिलेलं आहे। त्याच्यानंतर तुम्ही ज्या प्रवर्गामधून फॉर्म भरणार आहे त्याच्या जागा ह्या स्पोर्टमध्ये दिलेल्या आहेत। त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्तांच्या इथं दिलेलं आहे, भूकंपग्रस्तांच्या इथं माजी सैनिक म्हणजेच आपण त्यांना एक्स सर्व्हिसमॅन म्हणतो, ठीक आहे, त्यांच्या जागा आहे या। नंतर अंशकालीन पदवीधर, पोलीस पाल्य आणि गृहरक्षक दल। त्याच्यानंतर बघा, अनाथ मुलांसाठी सुद्धा खाली तरतूद करण्यात आलेली। तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत। तर हे फक्त नाशिक ग्रामीणबद्दल आपण बघितले। आपण प्रत्येक जिल्ह्याचं विश्लेषण आपल्या युनिव्हर्सल फाउंडेशन या टेलिग्राम तसेच यूट्यूब चॅनलला टाकणार आहोत। तर तुम्ही जो पण पोलीस भरतीचा फॉर्म भरणार आहे, ज्या पण जिल्ह्यात भरणार आहे, तर तुम्ही ह्या जागांचं डिस्ट्रीब्युशन बघून घ्यायचं आहे की आपण कोणत्या कास्टमधून किंवा कोणत्या प्रवर्गामधून फॉर्म भरणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहे। तर ही गोष्ट आपण फॉर्म भरण्याच्या आधी बघून घ्यावे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि पुढच्या जिल्ह्याचं आपण जे व्हिडिओ आहे तो लवकरच टाकणार आहोत। धन्यवाद।